राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही। त्यामुळे धरणे, बंधारे आणि तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून जलस्थिती चिंताजनक बनली आहे। जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणात सध्या उणे 24.37% पाणीसाठा आहे। गतवर्षी याच दिवशी धरणात 54.75% पाणी उपलब्ध होते। जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 2.41 टीएमसी म्हणजेच 33.33% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। एकरूख व आष्टी प्रकल्पातील साठा तुलनेने समाधानकारक असला तरी इतर प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे। पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठा उणे 8.52% पोहोचला आहे। भीमा नदीवरील 19 बंधाऱ्यांमध्ये केवळ 13.88% पाणीसाठा असून तो पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे। त्यामुळे शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे। सीना नदीवरील बहुतांश बंधारे कोरडे पडले असून नदीकाठच्या शेतीसमोर संकट उभे राहिले आहे। जिल्ह्यातील 56 लघु पाटबंधारे तलावांपैकी तब्बल 44 तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत। त्यामुळे लवकर पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे।